हॅलो नमस्कार. तर आज होता रविवार आणि रविवारी बाजार असतो. तर बाजारातून भाज्या इतक्या छान छान फ्रेश भेटतात, त्यामुळे मी बाजारातूनच आठवड्याच्या भाजीपाला घेऊन येत असते. आणि मस्त कोथिंबीर तर इतकी छान आली आहे बाजारामध्ये की खूप अशी घ्यावीशी वाटते. आणि बाकीच्या भाज्यासुद्धा बऱ्याचशा आल्या आता आणि पालेभाज्यासुद्धा खूप साऱ्या मिळतात. मिरच्या तर एवढ्या छान होत्या लोणच्याच्या वगैरे, तर मी थोड्याशा घेऊन आले आणि थोडंसं लोणचंसुद्धा करून बघणार आहे. म्हणजे जे एकदम झटपट होतं असं लोणचं. लोणच्यासाठी इतक्या छान छान मिरच्या बाजारात आल्या आहे. तर पुढच्या वेळेस जर गेली तर मस्त किलोभर मिरच्या घेऊन येईन आणि छान लोणचं करेन असं ठरवलं आहे. यावेळेस पण घ्यावेशा वाटत होत्या, पण लोणच्याचं काहीच मी बनवलेलं नव्हतं सामान वगैरे काही. इथे मी पिशव्या आणलेल्या आहेत ह्या अशा कॉटनच्या, जे आपले फळभाज्या वगैरे आहेत ते ठेवण्यासाठी. डबे तर होतात, पण काही वेळेस काय होतं डब्यामध्ये बसत नाही. काही फळभाज्या, टोमॅटो, वांगे अशा गोष्टी असतील तर मिरच्या वगैरे अशा डब्यात ठेवल्या की छान राहून जातात. इथे सगळा भाजीपाला व्यवस्थित सगळं ठेवून दिलं आणि ज्या थोड्या मिरच्या आणलेल्या होत्या त्याचं मी असं एकदम झटपट असं लोणचं बनवायला घेतलं. तर इथे लसूण घेतला थोडासा आणि त्याला कट करून घेतलं. तेलामध्ये थोडीशी मोहरी, लसूण तळून घेतला, त्याच्यामध्ये थोडा हिंग, हळद टाकली आणि मिरच्या ज्या होत्या चिरलेल्या त्या टाकल्या. थोड्याशा परतून घ्यायच्या. परतून घेतल्या की त्याच्यामध्ये थोडंसं जी मोहरीची डाळ असेल तर घालायची, नाही तर नाही घातली तरी चालतं. त्यात थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा, एकदम असा थोडासा बारीक केलेला कूट. त्याने इतकी छान चव येते शेंगदाण्याच्या कूटाने. नंतर थोडंसं परतून घेतलं की त्यात 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आणि छान थोडं वाफवून घ्यायचं, शिजू द्यायचं आणि मस्त तयार होतं एकदम झटपट असं लोणचं. म्हणजे एखाद्या वेळेस भाजी जरी नसेल तर आपण असं करून मस्त खाऊ शकतो, किंवा आपल्याला भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तरीसुद्धा हे करून खाऊ शकतो. इथे मी मेथीची भाजी बनवते, एकदम साधी सोपी, आपली जी मुगाची डाळ घालून कोरडी भाजी बनवतो तशी. त्यानंतर सगळं जेवणं वगैरे करून कामं आटपून घेतले, किचन ओटा आवरून घेतला. म्हणजे सकाळी कसं एकदम उठलं की आपण आपल्या कामाला लागू शकतो. किचन ओटा आवरलं की असं पूर्ण घर स्वच्छ होऊन जातं. त्यामुळे झोपण्याआधी नेहमी मी किचन ओटा स्वच्छ करूनच झोपते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत